कसे पपई पिकलेले आहेत बघा, मस्त पैकी पपई पिकल्यात. लाल झालं ना का चांगलं लागतं, त्याच्यावर पण आंब्यात जाम पुढच्या आठवड्यात भेटतील. तू येशील ना परत? मग चालूच आहे ना, आता आंबे काढायला यायला लागेल ना. त्याच्यावर पण कोकम जांभलेला आलेत का बघ, जांभलं दिसतात. हातीन कमी येतील. कोकमाचं झाड बघा, कोकम बरंच कोकम आहे. सिंगापूर कैसा भरा हो गए. आंबा झाड़ 7.5 का झाड़ है, तो कोड़ के लगा है. कोड़ के वाला ऊपर झाड़ी सूख जाता ना. हे बघा कोकम मित्रांनो, हे बघा कोकम आहेत. नारळ का पेड़ है ना साहब, हे बघा कोकम. 1 झाड़ की 600 रुपये लेते. आंबा झाड़ की 2 इंजेक्शन लेते, 2 पैकेट जाते 300 रुपये लेते. अन्ना वो इंजेक्शन दिखाओ. हे बघा अण्णाने इंजेक्शन काढले नारळाच्या झाडासाठी. हा ते बघा, नारळ कमी येतात म्हणून त्याला इंजेक्शन मारायला लागतो. हा बघा अण्णा, हा हे बघा इंजेक्शन कसा मारला बघा. हे बघा 2 झाले. अब ठहरो सब व्यूअर सब में ठहरो. ये सुनना है ना, सुनना लगा है तो पेड़ खराब हो जाता. सेठ को बोलो पैसे खर्च करते. बुलक कापर लाओ, बुलक कापर माल मारे ना मारे. बुलक कापर ला के लगा सब. हाँ ज्यादा महंगा कर, 1000 रुपये खर्चा है. 1000 रुपये ज्यादा हो जाएगा. हाँ सेठ लोग माल मारे मरते हैं. हे बघा अण्णांनी मस्तपैकी आता इंजेक्शन मारलेले आहेत. आता अण्णा दुसऱ्या नारळाच्या झाडाला इंजेक्शन मारतील. बुलका पर सभी जगह में बम्बई वाला है तो पैसे बहुत खर्च करते. 1000 खाते ये खर्च करते. मित्रांनो, फक्त आपण विचार करतो की माणसालाच इंजेक्शन लागतात, पण तसं नाहीये. झाडांना सुद्धा हे बघा डॉक्टरची गरज असते. डॉक्टर अण्णा. बघा किती आंबे लागलेत, मोठे मोठे आंबे. तुम्हारे एक एतमिन रख के सेठ को बोलो मूली पूरा काटना पड़ता, समझा ना. आंबा है, पंचकल्य है, सभी कर सकते. नमस्कार. हे बघा हे अण्णा जे आहेत हे आपले झाडांचे तज्ञ आहेत आणि हे नारळाच्या झाडांसाठी स्टेटमेंट देण्यासाठी आलेले आहेत. एक प्रकारे झाडांचे डॉक्टर आहेत. रामकृष्ण हरी.